आगामी काळात येणारे सण उत्सव शांततेत आणि भयमुक्त वातावरणात साजरे करताना सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता सण उत्सव साजरे करा, जेणेकरून जिल्ह्यात जातीय सलोखा राखण्यासाठी मदत होईल, असे आवाहन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे। आगामी काळात गुढीपाडवा, रमजान ईद, महावीर जयंती, श्रीराम नवमी, हनुमान जयंती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असे उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने रायगड जिल्हा अधिकारी किशन जावळे आणि रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक अलिबाग येथे जिल्हा नियोजन भवनामध्ये आयोजित केली होती। या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड, जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, तालुका मोहल्ला कमिटी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। या बैठकीमध्ये शांतता समिती सदस्य, मोहल्ला कमिटी आणि पत्रकार यांनी सूचना मांडल्या। तर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्यात भयमुक्त वातावरण आणि जातीय सलोखा राखून सण उत्सव साजरे केले जातील आणि त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखून असणाऱ्या समस्या दूर करून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली। या बैठकीमध्ये खालापूर तालुक्यात मुस्लिम समाजाने गोवंश पालन करण्याचा केलेला निर्णयाचे अभिनंदन करण्याचा ठराव खोपोलीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी मांडला होता। त्यांचे अभिनंदन देखील मंत्री अदिती तटकरे यांनी केले। यावेळी यासिन भालदार, माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, अतिक खोत, अबू जळगावकर यांच्यासह जिल्ह्यातील शांतता समिती सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। साधारणपणे 5 युनिट्स सोशल मीडियाच्या मॉनिटरिंगसाठी हे पोलीस विभागाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून तयार आहेत, पण या सणासुदीच्या कालावधीमध्ये ते वाढवून आपण 15 युनिट्स करत आहोत। म्हणजे साधारणपणे आपण जर बघितले तर जिल्ह्यातले जे काही तालुके आहेत त्यानुसार हे युनिट साधारणपणे तयार असतील आणि मग ते सोशल मीडियावर जे काही वेगवेगळे चुकीचे मेसेजेस किंवा तेढ निर्माण करण्याचा जो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न होतो त्याच्यावर निश्चित या युनिटच्या माध्यमातून आळा घालतो।